त्याच्यामध्ये जो मी कांदा कापलाय तो त्याच्यामध्ये मी ॲड करते. म्हणजे तो चांगला लालसर भाजून घेते. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कांदा असं लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. बघा चांगला लालसर होईपर्यंत. कांदा चांगला लालसर झालाय. तर हे बाई खोबरं मी याच्यात ॲड करते आणि खोबरं पण चांगलं भाजून घेते. हे पण चांगलं भाजून झालेलं आहे, बघू शकता खोबरं आणि कांदा. पण चिकन शिजवायला घेऊया. तर एका कढई याच्यामध्ये तुम्हाला टोप घ्या, कढई घ्या, त्याच्यामध्ये तेल घ्या, त्याच्यामध्ये कांदा ॲड करा. त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकते, घरचा मालवणी मसाला ॲड करते. चिकन मसाला आहे तो मी याच्यामध्ये ॲड, टोमॅटो टाकते. तर हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे मी याच्यामध्ये ॲड करते. चांगलं मिक्स करून घेते. हे ॲड करते. चिकन आहे ना शिजायला ठेवलं आहे बघा, शिजतंय मस्तपैकी चिकन. आणि हे कांदा खोबऱ्याचं पण हे जरा भाजून झालं, थंड व्हायची वाट बघते. पण हे जे चिकन आहे उरलेलं हे बोनलेस चिकन मी आणलं आहे. तर हे फ्राय करायला जरा घेते. तर त्याच्यामध्ये जरासं मीठ ॲड करते, याच्यामध्ये ॲड करते. सारा चिकन मसाला ॲड, हा मेन इन्ग्रेडियंट्स आहे आपला, तो ॲड करणार. धना पावडर, जिरा पावडर, हे सगळे मसाले मी ॲड केले आहेत. पण लिंबू जरासं पिळते, जरासं चमच्याने मिक्स करते. सुद्धा मसाला जरासा मालवणी मसाला ॲड करते. असं छान प्रकारे मिक्स करायचं हाताने. आता हे आहे ना आपण मिक्सरला वाट, मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते. संडे स्पेशल चिकन थाली नाव इज रेडी. हे बघा चिकन फ्राय मस्त मी केलं आहे, राईस, चिकनचा रस्सा आणि इडली. सो आहे आजचा स्पेशल मेनू जो मी आज बनवला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.